पुणे शहरातून वन विभागाने मोठी कारवाई जी आहे ती केलेली समोर आलेली आहे। पुण्यातील वन परिक्षेत्र अधिकारी बांबुर्डा कार्यालय या ठिकाणच्या वन कर्मचाऱ्यांनी मोठी कारवाई जी आहे ती पुण्यातील दगडूशेठ परिसरातून केलेली आहे। या परिसरातून सुमारे 400 ते 500 किलो या ठिकाणी पाहिलं तर अशा प्रकारे मोराची पिसं जी आहेत ती जप्त करण्यात आलेली आहे आणि काही जणांना या संदर्भात ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे। याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत ऑफिसर ऋषिकेश चव्हाण आहेत। सर, काय सांगाल, नक्की कशी कारवाई केली, किती जण ताब्यात आहे आणि कशी तुम्हाला माहिती समजली? आज सकाळी गुप्त माहितीनुसार गुप्तसूत्रांनी आम्हाला माहिती दिली की मोरपिसं हे फार आकर्षक दिसतात आणि याची खरेदी विक्री ही मोठ्या प्रमाणावर पुण्यामध्ये करण्यात येत आहे। त्यासंबंधी आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही दगडूशेठ परिसर आणि सोमवारपेठ परिसरामध्ये छापे टाकले आणि त्या ठिकाणाहून आम्हाला जवळपास 450 ते 500 kg मोरपिसं हे जे आहेत हे आम्ही जप्त केलेले आहेत। बरं, आपल्यासोबत वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले सर आहेत। सर, खरं तर मोरांच्या मारण्याला म्हणजे मोरांची शिकार करण्याला वन्यजीव कायद्याअंतर्गत बंदी आहे। अशातच आता मोठ्या संख्येने ही पिसं जी आहे ती सापडलेली आहे। साधारणतः किती जणांना अटक करण्यात आली आणि पुढची कारवाई कशी असेल? 11 लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। आत्ताच ताब्यात घेतलेले आहेत, त्याच्यामुळे आता तपासात आणखीन पुढे निष्पन्न होईल काय। बरं, साधारणतः दगडूशेठ आणि सोमवारपेठेच्या आसपास ही कारवाई झालेली आहे। कशी ही माहिती तुम्हाला कळाली आणि साधारणतः कुठून कुठून हे सर्व माल जो आहे तो जप्त करण्यात आलेला? सर, ह्या सगळा तपासाचा पार्ट आहे। आम्हाला फक्त आमच्या गुप्त खबरीकडून माहिती मिळालेली होती। बरं, म्हणजे हे मार्केटमध्ये विकण्यासाठी आलेले होते किंवा काय तुम्ही कुठल्या गोडाऊन मधून जप्त केलेले आहे, त्यांच्या रूम मधून जप्त केलेले आहे? काही त्यांच्या सोबत होते, उरलेले त्यांच्या रूमवरून आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि याचा उपयोग 2 गोष्टींसाठी करतात साधारणतः। एक म्हणजे देवाच्या पूजेमध्ये किंवा घरामध्ये शोचं आर्टिकल आपण म्हणतो, एक त्याच्यासाठी करतात आणि दुसरं म्हणजे काही ठिकाणी याच्या बाबतीत अंधश्रद्धा देखील मोठ्या प्रमाणात आहे। अंधश्रद्धेचा याचा उपयोग केला जातो। साधारणतः किती मोरांची पिसं असू शकतात किंवा क्वांटिटी कशी तुम्ही याचे मेजर करता? आता आपण बघू शकतो हा संपूर्ण टेम्पो भरलेला आहे, तर मग एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन असं सांगता येणार नाही, पण हे मोठ्या प्रमाणात पिसं सापडलेले आहेत। बरं, जे ताब्यात आरोपी आता घेतलेले आहेत ते कुठले आहेत किंवा काय याच्या संदर्भात? सगळेचे सगळे आरोपी हे उत्तर प्रदेशचे आहेत। काय संबंध याचा महाराष्ट्राशी काय संबंध समोर आलाय? नाही, त्यांनी फक्त एवढं सांगितलं की गणपतीच्या पिरियडमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात त्याची मागणी असते, त्यामुळे आम्मी आलो होतो। बरं, याच्यावर कारवाई कोणत्या अंतर्गत होणार आहे? का कोणता गुन्हा दाखल होऊ शकतो काय किंवा पुढची शिक्षा कशी असू शकते? वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 याच्या अंतर्गत त्याच्यावरती कारवाई झालेली आहे। बरं, शिक्षा काय असते यासाठी? शिक्षा याच्यामध्ये 0 ते 3 वर्ष, 1 ते 3 वर्ष किंवा 1 ते 7 वर्ष वेगवेगळे कलम आहेत, त्यानुसार त्याच्यामध्ये शिक्षा होईल। आपण पाहतोय की जवळपास 400 ते 500 किलो ही मोरपिसं जी आहे ती वन विभागाने जप्त केलेली आहे आणि आता त्यांच्यावर कारवाई करण्याची पुढची प्रोसेस जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।